नमस्कार मंडळी. आपण ही जी मुलं पाहताय ना, ही मुलं कोणत्याही इंग्लिश मीडियम स्कूलची नाहीत किंवा कोणत्याही पब्लिक स्कूलची नाहीत, तर ही मुलं आहेत टाकोडे शैक्षणिक संकुलातल्या आपल्या बालवाटिकेतली मुलं. पहा ना, किती आनंदात आहेत, किती उत्साहात आहेत. त्यांचा उत्तम गणवेश आणि निसर्गरम्य परिसर, सगळंच काही अनोखं. बालवाटिकेतली ही मुलं अत्यंत आनंदानं या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत. कुमार विद्यामंदिर टाकोडे यांचा हा सगळा निसर्गरम्य परिसर, विविध रोपांची लागवड, परसबागेची उत्तम जोपासना, बालभारतीचा लोगो, सगळंच विद्यार्थ्यांच्या आनंददायी शिक्षणाला पोषक ठरणारं. इथं शिक्षण क्रीडो लॅबच्या माध्यमातून घेतलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळी कृती देऊन त्यांना कृतीद्वारे शिक्षण दिलं जातं, जे शिक्षण त्यांच्या अगदी पक्क डोक्यात राहतं. बघा ना, मुलं किती रममाण झाली आहेत. प्रत्येकाला वेगळी कृती असल्यामुळं तोचपणा टाळून त्यांना उत्तम प्रकारे शिक्षण घेता येतं. हे या क्रीडो लॅबचं वैशिष्ट्य. मुलांना सुद्धा वेगवेगळी मूळाक्षरं समोर ठेवून आणि त्यांच्यामध्ये अदलाबदल करून सुद्धा त्यांना शब्द वाचता येतात. हे सगळं क्रीडो लॅबच्या माध्यमातून शक्य होतंय. पॅट, मॅट आणि विविध शब्द मुलं स्वतः कृती करून वाचतात. याचबरोबर त्यांच्या बोटांना वळण लागावं, अक्षरांना वळण लागावं, याच्यासाठी त्यांना स्टडी टेबलची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. त्याद्वारे मुलं मुळाक्षर गिरवतात. कधी कंटाळा आला तर त्यावर चित्रसुद्धा काढतात. असं हे कृतीचं शिक्षण, पण त्याचबरोबर शिस्तीची जोडसुद्धा इथं दिली जाते. अगदी मुलं प्रत्येक गोष्टीचं शिस्तीत पालन करतात. म्हणतात ना, गुणवत्तेचा मार्ग हा शिस्तीतून जातो. दुपारचं भोजन मेनूप्रमाणे दिलं जातं आणि मग त्यांच्यावरती संस्कारानंच जेवणाची सुरुवात होते. इथं मुलांना खेळण्यासाठी भरपूर साहित्य आहे. खेळ, वाचन, कृती या सगळ्यांच्याद्वारे हे सगळं क्रीडा संकुल या मुलांसाठी शैक्षणिकदृष्ट्या सज्ज करण्यात आले. सर्वांगीण विकास हेच तर शिक्षणाचं उद्दिष्ट आहे ना.